मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कुणाची ही विशेष मालिका आम्ही घेऊन आलो आहोत। यामध्ये आज जाणून घेऊयात दादर माहीम या क्षेत्राबाबत। प्रबोधनकार ठाकरे अर्थातच केशव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाला, समाजकारणाला, सांस्कृतिक इतिहासाला ज्यांनी नवं वळण दिलं। इतकंच नाही तर महाराष्ट्राची वैचारिक बैठक कशी असावी आणि महाराष्ट्राच्या लोकांचं प्रबोधन व्हावं म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना प्रबोधनकार असं संबोधलं गेलं। पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा ही उक्ती ज्यांनी सार्थ केली त्या बाळासाहेब ठाकरेंचे हे वडील आणि म्हणूनच प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सध्या ठाकरेंची पुढची पिढी चालवतीये। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे याच प्रबोधनकारांच्या स्मृतींना वंदन करून राज आणि उद्धव ठाकरेंनी आपल्या युतीची घोषणा केली आहे आणि मुंबईत दादरमध्ये याच प्रबोधनकारांच्या नावानं एक चौक सुद्धा आहे। त्याच चौकात सध्या आपण आहोत। दोन भाऊ एकत्र येऊन दादर माहीम विधानसभा मतदारसंघात आपला करिश्मा दाखवणार का की याच कर्मभूमी असलेल्या मतदारसंघात दोन्ही ठाकरेंना शिंदे आणि भाजप मिळून धूळ चारणार? बघूयात दादर माहीम मधली ही मुंबई नेमकी कुणाची आहे। हाँ, कोई भी पक्ष आता सब मिक्स में रहते हैं। अभी ज़्यादातर जो रहेगा तो भाजपा शिवसेना के बीच में ज़्यादा यूज़ रहेगा। अभी मन से भी आया है, अभी देखते हैं उसमें क्या इतना ये जो रहेगा मत तो डिवाइड हो जाएगा। तो राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आ रहे हैं तो उनके लिए क्या सोचते हैं? बड़ी खुशी की बात है, दोनों भाई एक साथ चुनाव लड़ रहे हैं। कोणाची हवा आहे? ठाकरे कोणते ठाकरे? दोन्ही भाऊ आता दोघांची युती झाली तर आनंदी आहात का? आनंदी आहे। पण शिंदेनी तर जोर लावलाय। लावू देत ना, पब्लिक ठरवणार। इथे कोणाचा प्रभाव आहे असं वाटतं तुम्हाला? ठाकरेंचा, शिंदेचा की भाजपचा? ठाकरेंचा ठाकरेंचा। मला वाटतं भाजपचा। तुला वाटतं भाजपचा? तुला का वाटतं ठाकरेंचा? अरे पप्पा मनसे काढून आहेत म्हणून। कोणाचा प्रभाव आहे तुमच्याकडे? प्रभाव तर राजसाहेबांचा आहे आणि उद्धव साहेब आहेत आणि दोघं एकत्र आल्यामुळे नक्कीच शिवसेना आणि आपल्या युतीला खूप मदत होईल। खरं तर दादर माहीम या परिसरातलं राजकारण हे फक्त संख्याबळावर किंवा स्थानिक मुद्द्यांवर चालत नाही, तर या ठिकाणचं राजकारण हे भावनेवर सुद्धा चालतं। 2017 साली निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये सुद्धा ठाकरेंच्याच नगरसेवकांचा ठसा आपल्याला बघायला मिळतो। 2017 साली प्रभाग क्रमांक 182 मधून मिलिंद वैद्य हे ठाकरेंचे माजी नगरसेवक म्हणून निवडून आले होते। यापूर्वी ते एकदा माजी महापौर सुद्धा राहिले आहेत, तर तब्बल 5 वेळा ते नगरसेवक म्हणून निवडून आले। प्रभाग क्रमांक 190 मधून शीतल गंभीर या भाजपच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 191 मधून विशाखा राऊत या ठाकरेंच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 192 मधून प्रीती पाटणकर या सुद्धा ठाकरेंच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या। प्रभाग क्रमांक 194 मधून समाधान सरवणकर हे ठाकरेंचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला। कबूतर हा विषय राजकारणाचा विषय होऊ शकतो का? तर हो, दादरमध्ये तो झालेला आहे। याच कबूतरखान्याच्या परिसरामध्ये इथेच आपल्याला मराठी एकीकरण समिती आणि त्यासोबतच जैन बांधवांमार्फत मोठी आंदोलनं झालेली बघायला मिळाली। कबूतर विरोधी आणि कबूतर स्नेही अशी ही आंदोलनं होती। मात्र अर्थातच राजकारणातली कबूतरं आता या भागात नेमकी कशी उडतायत हे ठरेल ते मतदारांवर। जर इथल्या मतदारांचं भाषिक आणि धार्मिक आधारावरचं गणित बघितलं तर साधारणतः मराठी बहुल मतदारसंघ हा असल्यामुळे इथे मराठी मतदार आहेत 50%, त्यानंतर मुस्लिम मतदार आहेत 30% आणि त्यासोबतच गुजराती, सिंधी आणि उत्तर भारतीय मतदार हे 20% आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मनसेची आणि शिवसेनेची सुद्धा कर्मभूमी ही पुन्हा एकदा ठाकरेंचाच बालेकिल्ला ठरेल। मला वाटतं की दादर माहीम असो, शिवाजी पार्क असो,
प्रभादेवी असो, हा शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यापासूनच आहे. म्हणजे ठाकरेंचा बालेकिल्ला पहिल्यापासूनच. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली ती इथेच केली. राजसाहेबांनी मनसे स्थापन केली ती सुद्धा शिवाजी पार्कमध्येच केली आहे. त्यांचं लॉन्चिंग दोन्ही पक्षांचं इथं झालं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांना मांडणारा, विशेषतः ठाकरेंना मांडणारा मोठा मराठी समुदाय किंवा अमराठी देखील समुदाय ह्या भागामध्ये राहतो. त्यामुळे सातत्याने आलटून पालटून शिवसेना मनसेची सत्ता इथे आहे. अशा लोक इकडे काम करण्याला महत्त्व देतात. याआधी देखील दोघंही भाऊ एकत्र होते, त्याच्यामुळे ते एकत्र आले, सर्वांना आनंद आहे. पण ज्या वेळेला लोकप्रतिनिधी किंवा तुमचा नगरसेवक निवडायचा असतो त्यावेळेला लोक 100% हे काम बघतात. फक्त ब्रँड न बघता जो तिकडचा उमेदवार आहे हो तुमच्यासाठी येऊ शकतो का. नगरसेवकाचं आज आमच्या शिंदेसाहेब असून देत किंवा फडणवीस साहेब असून देत, यांनी आधीच जाहीर केलेलं आहे की या परिसरामध्ये सर्व जे काही उमेदवार असतील हे तरुण असतील आणि एक नवा जोश, ह्या पद्धतीने जी आधी कामं होती त्यालाच एक नवा जोश असा येईल आणि तरुण उमेदवार असतील या परिसरामध्ये. मला सांगा की धुळीच्या प्रदूषणाचा मुद्दा हा तर अतिशय गंभीर मुद्दा आहे शिवाजी पार्कमधला. अक्षरशः नाकाला रुमाल राहूनच इथे लावं लागतं आणि तुमच्या मागे ही इमारत बघताय, अशा प्रकारच्या इमारतींचा पुनर्विकास सुद्धा रखडलेला आहे. हो निश्चितच, कारण की ह्या सगळ्या बिल्डिंगमध्ये जी राहणारी पूर्वीपासूनची जी लोक आहेत, लोक 60-60 70-70 वर्ष झाली त्याच घरांमध्ये राहतात आहेत. पुनर्विकास होत नाही आहे. पुनर्विकासासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी सरकारकडनं अपेक्षित आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पागडी सिस्टमसाठी काहीतरी नवीन कायदा झाला पाहिजे. त्या कोळीवाड्यांना गावठण कायदा लागून प्रॉपर्टी टॅक्स द्यावा अशी मागणी आहे. तसंच मुंबईतले जे मच्छी मार्केट आहे ते मच्छी मार्केट देखील इतिहासकालीन आहे. त्या मच्छी मार्केटची मालकी ती मच्छीमार महिलांना देऊन टाकावी, कारण त्यांच्यामुळे ते मच्छी मार्केट जिवंत आहेत. पहिला निवडणुका ह्या रस्ता, पाणी आणि वीज देऊ याच्यावर चालायच्या, परंतु आता लोकांना हवं आहे की पुनर्वसन हवं आहे. फक्त मोठमोठे टॉवर बांधायचे. हा दादर, प्रभादेवी, शिवाजी पार्क हा कामगार वस्तीचा एरिया आहे. मोठमोठे टॉवर लावून त्यांचे मेंटेनन्स हे लोकांना न परवडणार आहेत. त्यामुळे काही लोकांना असं मत आहे की आज छोट्या घरात राहू पण आम्हाला चांगलं पुनर्वसन द्या, हीच लोकांची इच्छा आहे. जसजसा दादर भागातला मराठी टक्का खाली आला तसतसं इथल्या मराठी केंद्रित राजकारण मात्र वाढीस लागलं. इथल्या मराठी केंद्रित राजकारणानं वेग पकडला. मुद्दा कोणताही असो, मुद्दा कबुतरांचा असो, धुळीच्या प्रदूषणाचा असो, इमारतींच्या पुनर्वसनाचा असो किंवा फेरीवाल्यांचा असो, इथल्या प्रत्येक समस्येनं अखेरीस जाऊन मराठी विरुद्ध अमराठी अशा तंट्याचंच रूप धारण केलं. म्हणूनच आता इथला भाग विकासाची वाट बघतोय. कुठलाही भाषिक आणि धार्मिक अभिनिवेश न बाळगता दादरचा विकास हा जेव्हा मुंबईच्या विकासाला आणि सगळ्यात महत्त्वाचं मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या विकासाला वेग देईल, तेव्हाच दादर ही खऱ्या अर्थाने मराठी माणसाची ओळख ठरेल. कॅमेरामन श्रीनिवास समोनेशी पाठक, झी 24 तास, मुंबई.